अकाली केस पांढरे झाले आहेत का तुमचे? केस पातळ झालेत, खूप केस गळती होते, त्याचबरोबर केस वाढतच नाही आहे, या सगळ्या समस्यांना ऑल इन वन सोल्युशन घेऊन आलेली आहे. आता मी हे सगळ्यात पहिले 2 महिने झाले स्वतः वापरले आणि मग नंतर तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. माझे केस फार गळत होते आणि डिलिव्हरीनंतर हे बऱ्याच महिलांना ही समस्या उद्भवते. त्याचबरोबर माझी छोटी मुलगी आहे, तिलासुद्धा केस हे खूप पातळ आणि अगदी विरळ होते. त्यामुळे तिच्यावरसुद्धा मी हाच तेलाचा वापर करून बघितला आणि हाच हॅक वापरला, तर आम्हा दोघी मायलेकींनासुद्धा अगदी 100% रिझल्ट आला आहे. लहानपणा जे लहान बालक असतील त्यांच्यापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांसाठी ऑल इन वन हे जे आहे सोल्युशन असणार आहे. सगळ्यात पहिले आपण हे एक हेअर ऑइल बनवतोय, तर त्यासाठी आपल्याला लोखंडाचीच कढई घ्यायची आहे. कारण लोखंडाच्या कढईमध्ये आयर्न तर भरपूर असतं, पण जर तुमचे पांढरे केस झाले असेल तर हे तेल तुम्हाला लोखंडाच्याच कढईमध्ये करायचं आहे. बाकी स्टील, ॲल्युमिनियम काहीच वापरू नका. दुसरी गोष्ट, आपल्याला कोरफड घ्यायची आहे, पण कोरफड ही रॉच असली पाहिजे आणि अशी कोरफड निवडायची की ज्या तिच्या स्किनवरती अशी पांढरे चट्टे राहतील. स्वच्छ आधी ती कोरफड धुवून घ्यायची, कारण ती बाहेर असते त्यामुळे त्यावरती भरपूर धूळ असते. नंतर ती अशी पुसून घ्या किंवा कोरडी करून घ्या आणि नंतर तुम्हाला याचे पीसेस करायचे. आता असं काही नाही की याचे कितीच घ्यायचे आहे आपल्याला वगैरे, थोडाही तुकडा तुम्ही घेतला तरीही चालणार आहे. विकतचा अलोवेरा जेल घेऊ नका, रॉ फ्रेश अशी कोरफड घ्या, रिझल्ट खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कलोंजी. ही स्पेशली ज्यांचे केस खूप पांढरे झाले आहेत त्यांच्यासाठी आपण इकडे हे कलोंजी इकडे वापरत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कलोंजी असते हे आपले केस तर पांढरे करतेच, पण आपल्या केसांना भरपूर असं पोषक तत्व देते, त्यामुळे आपण याचा वापर केला आहे. चला आता आपण कसं हे तेल बनवायचं ते बघूयात. सगळ्यात पहिले आपण जेव्हाही ही प्रोसेस करतोय, इकडे पहिल्यापासनं गॅसची फ्लेम ही अगदी मंद असली पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तेल. तर साधारणतः मी इकडे खूप मोठं तेल घेतलेलं आहे, जे की अगदी 15 ते 20 दिवस मला पुरेल किंवा आमच्या तिघांनाही पुरेल इतपत तेल मी आता एकदाच बनवून ठेवते आहे. कारगर असा उपाय आहे, करून बघा. इंस्टाग्रामवरती भरपूर मेसेजेस आले, केस गळती फार होते, कोंडा आहे, आमचं टक्कल पडलेलं आहे, तर केस येतील का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी चालता बोलता तुम्हाला देते. पण आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तेल टाकल्यानंतर ते कोमट होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कलोंजी. आता कलोंजी काय करते माहिती आहे का, तेल ह्या कलोंजीचं तेल जे आपण करतोय आता त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असे खूप सारे पोषण तत्व जे आहे ते असतं आणि ते केसांना मजबूत करण्यास खूप मदत करतं. त्यामुळे आपण कलोंजीचा इकडे वापर केला आहे. 3 चमचे कलोंजी, 3 चमचे मेथीचे दाणे आणि इकडे काही सुकलेला मी जे आहे आवळा घेतलेला आहे. तुम्ही फ्रेशसुद्धा घेऊ शकता. आता कलोंजी आणि आवळा आपण यासाठी यामध्ये टाकतोय, केस पांढरे झाले असतील, कोंडा भरपूर झाला असेल आणि केस गळती फार होती, त्यासाठी आपण हे टाकतोय. त्यानंतर यामध्ये टाकायचं कढीपत्ता. फ्रेशली असा कढीपत्ता घ्यायचा आणि तुमच्याकडे नसेल तर मग ठीक आहे, सुकलेला तुम्ही घेऊ शकता, पण भरपूर कढीपत्ता घालायचा. आणि जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं असेल, पानं असेल, तीसुद्धा इकडे घालायचं आहे. मला ते भेटलं नाही त्यामुळे मी इकडे घातलेलं नाही. आता हे मंद आचेवरती चांगलं आपल्याला ना हे असं जोपर्यंत मेथी दाणे असे लालसर होत नाही तोपर्यंत करायचं आहे. जेव्हाही तुम्ही घरगुती तेल बनवत आहात त्यामध्ये ज्याही तुम्ही इन्ग्रेडियंट्स घालत आहात ते मंद आचेवरती चांगले असे शिजू द्यायचे, म्हणजे काय त्याचा अर्क पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे. साधारण आपण ही जी प्रोसेस करत आहोत ही आपल्याला एक 30 ते 45 मिनटं करायची आहे. म्हणजे काय, सगळं त्यामध्ये जे काही आपण वस्तू घातल्या त्याचा सगळा अर्क त्या तेलामध्ये उतरेल. आता त्या वस्तू आपण एक 5 मिनटं तसंच मंद आचेवर ठेवला आणि नंतर आपण त्यामध्ये घातलेलं आहे फ्रेश असं आपण कापून घेतलेले अलोवेराचे पीस. हे अलोवेरा जे आहे आपल्या केसांना अगदी मॉइश्चराईज ठेवतं. सगळ्यात मेन म्हणजे कोंडा दूर करण्यासाठी कोरफड यामध्ये टाकायची, जेणेकरून तुमच्या केसामध्ये जर कोंडा असेल तर तो कोंडासुद्धा जाईल. त्याचबरोबर कोरफड जे आहे आपल्या केसांना अगदी कोमल आणि असं मुलायम बनवतं आणि केसांची वाढ होत नसेल ना तर त्यासाठी नक्की तुम्ही कोरफड ह्या तेलामध्ये घातलंच पाहिजे. आता बघा, आता आपल्याला हे किती वेळ करायचं हे प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे आपल्याला करेक्ट 10 ते 45 मिनटं ठेवायचं आणि मंद आचेवर ठेवायचं. आणि हो, आता तुम्ही मला क्वेश्चन विचारलेले की केसांची जी आहे ती वाढ होईल का याने? 100% होईल. सगळ्यात पहिले मी तेच दाखवलं. दुसरं, तुम्ही असा प्रश्न विचारलेला की टक्कल पडलेला आहे तर ते येऊ शकतात का? बघा, आता टक्कल पडण्यासाठी वर्षानुवर्ष लागले, बरोबर. मग तुम्हाला अशी अपेक्षा असते की अगदी एका महिन्यात किंवा 15 दिवसातच तुमचे जर टक्कल पडले असेल तर तिथं केस यायला पाहिजे. आता टक्कल पडलं म्हणजे काय झालं, तुमचे जे काही पोर्स आहेत ते
टोटली बंद झाले, त्यामुळे तिथून केस येतच नाही आहे. मग तुम्हाला ते पोर्स ओपन करण्यासाठी आपण रेमेडी शेअर केल्या आहेत. आधी त्या रेमेडी करायच्या आणि रोज ज्यांचं टक्कल पडले आहे त्यांनी रोज ह्या तेलाने मालिश करायची आहे. रोज म्हणजे रोज वापरायचं आहे. आता जर तुम्ही तुमचं हेल्दी डाएट ठेवला आणि हे तेल वापरलं आणि मेथीदाण्याचं पाणीसुद्धा पिलं आणि मेथीदाणेसुद्धा रोज सकाळी उठून खाल्ले ना, मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचं जे काही टक्कल पडत चाललं आहे ते केस जे आहे ते गळतात, ते तर गळणं तर बंद होईल. पण कदाचित तुम्ही जर हे वर्षभर केलं, डाएटसुद्धा चांगला ठेवला, तुमची लाईफस्टाईल अगदी छान सुधरवली, तर तुम्हाला 100% तिथं केससुद्धा येऊ शकतात, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यानंतरचा तुमचा प्रश्न असा असतो की लहान मुलांना वापरू शकता का? येस, लहान मुलांनासुद्धा तुम्ही वापरू शकता. मी माझी मुलगी अगदी 2 वर्षाची आहे, तिलासुद्धा लावती आहे, कारण तिला एवढे जास्त असे केसाची वाढ तिची नाही आहे, ग्रोथ चांगली नाही आहे आणि पातळ असं तिचे जे आहे केस आहेत, त्यामुळे तिच्यासाठी तर मी हे आवर्जून खरं तर बनवलेलं आहे. आणि आफ्टर डिलिव्हरीनंतर ज्याही महिला आहेत त्यांच्या डिलिव्हरीनंतर फार केस गळत असतील त्यांनीसुद्धा हे तेल आवर्जून वापरायचं आहे. पुरुष वर्ग, महिला वर्ग सगळ्यांसाठी हे तेल बेस्ट टू बेस्ट आहे. आता केस काळे करण्यासाठी हे तेल तुम्हाला लोखंडाच्याच कढईत रात्रभर तसंच ठेवायचं आहे. 24 तास तुम्ही हे तसंच सोडून द्या. मी तर म्हणेल म्हणजे काय, त्या कढईमध्ये त्या तेलाला असा काळवटपणा येईल. आणि हो, एक गोष्ट सांगायची विसरले, थोडीशी त्यामध्ये हळदसुद्धा टाकायची, म्हणजे एक चांगला कलर येतो. जर पांढरे केस झाले असेल तर एक नॅचरल डायसुद्धा होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला हे तेल पूर्ण थंड झालायचं, म्हणजे 24 तास तुम्ही लोखंडाच्याच कढईमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला तेल स्टोअर करायचं त्यामध्ये भरू शकता. आता तुम्ही बघू शकता आपण यामध्ये जी हळद टाकली आहे ना, तर जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असेल तर ह्या हळदीने ना त्याला छान असा एक डाय कलर येईल आणि ब्लॅकसुद्धा तुमचे केस होतील, कारण आपण त्यामध्ये कलोंजी वापरली आहे. त्याचबरोबर आपण त्यामध्ये ड्राय असा आवळासुद्धा वापरला आहे. त्यानंतर जेव्हा 24 तासानंतर तुम्ही कंटेनरमध्ये ट्रान्सफर करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घालायच्या आहेत, आवर्जून घालायच्या आहेत. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल जे आहे ह्यासुद्धा बेस्ट आहे हेअरसाठीसुद्धा आणि स्किनसाठीसुद्धा. त्यानंतर हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं. आता जेव्हाही तुम्ही हे ॲप्लिकेशन करत आहात, लक्षात घ्यायचं हे तेल थोडंसं कोमट करायचं आणि मग मालिश करायची, खूप बेस्ट रिझल्ट येईल. दुसरी गोष्ट, तुमचे केस फार गळत असेल, हप्त्यामधनं 3दा तुम्हाला हे वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे, तर रात्री तुम्हाला व्यवस्थितरित्या मालिश करून झोपायचं आहे. 2 तासासाठी तुम्ही जर धुत असाल, तेल वापरू नका, बेस्ट रिझल्ट येणार नाही. रात्रभरासाठी चांगले तुमचे केसामध्ये ते तेल मुरलं पाहिजे. तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करायची आणि मुळाशी तेल लावायचं. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्हाला 15 दिवसातच केस गळतीवर नक्की जे आहे रिझल्ट पाहायला मिळेल. स्वतःवर ट्राय करा. आता तुमच्यासमोर मी दाखवते. तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांना नाही वापरत, तर तुम्ही बघू शकता मी तुमच्यासमोरच माझ्या मुलीलासुद्धा हेच तेल जे आहे लावते आहे. बेस्ट टू बेस्ट तेल आहे, घरीच तुम्ही बनवू शकता. संपलं तर लगेच जे आहे त्याचा रियूज करू शकता, म्हणजे पुन्हा फ्रेशली बनवायचं. तर तुम्ही बघू शकता तिचे केसाची ग्रोथ अगदी वाढलेली आहे. जे काही विरळ केस होते ते भरपूर जे आहे त्याला ग्रोथ मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की तुमच्या मुलाबाळांसाठी सुद्धा वापरू शकता. आता मी तुम्हाला इकडे हे दाखवण्याचा प्रयत्न करते की माझे केसांची ग्रोथ बघा किती झाली आहे आणि अजून वाढती आहे. अगदी 2 महिन्यात एवढी झालेली आहे. मी फार कमी केले होते. सो बेस्ट टू बेस्ट आहे. हेअरफॉलसुद्धा थांबतो, कोंडासुद्धा जातो आणि पांढरे केससुद्धा होत नाही. हे तेल वापरून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. फेसबुकवरती व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, पटकन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.